भाजपला जाग आली आहे त्याच्यावर पुढचं पाऊल काय हे भाजपने दाखवलं पाहिजे. एकनाथ शिंदेवर तुम्ही चौकशी लावणार का? आता भाजपला जाग आली तुम्ही म्हणताय, मात्र आता एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये तुम्ही सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांना कुठे ना कुठे कॉर्नर करण्याचा भाजप प्रयत्न करते. बघा, त्यांचं राजकारण त्याला माहिती असेल. मला एवढंच माहिती की माझ्या मुंबईकरांचा पैसा, ह्या महाराष्ट्राचा पैसा त्यांनी त्यांच्या आवडत्या कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात टाकला. ते पैसे कुठे गेले, काय गेले, किकबॅक मिळाले नाही गेले हे मला माहिती नाही. पण जे मी तुम्हाला त्यावेळी दाखवलं होतं, 15 जानेवारी 2023 मी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यावेळी तुम्हाला दाखवलं होतं की कसं 5च कॉन्ट्रॅक्टर्सना सेटिंग करून हे त्यांना सगळे कॉन्ट्रॅक्ट मिळालेले. 5 पॅकेज, 5 कॉन्ट्रॅक्टर, किती अबव, मग त्यांना किती ऍडव्हान्स मोबिलायझेशन टॅक्स मिळत होता, हे सगळं माहिती आपल्याला. हनुमान मंदिराचा प्रश्न आहे. मध्यंतरी राज ठाकरेंनी प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेतली, मात्र या मंदिराच्या बाबतीत कुठच्याही प्रकारची त्यांच्याकडून प्रतिक्रिया नाही आली किंवा त्याच्या पक्षाची भूमिका आली नाही. त्यांच्या हिंदुत्वाकडे कसं बघताय? चर्चा चल रही है संसद में, उसमें राहुल गांधी बोल रहे थे, उन्होंने कहा कि संविधान से पहले मनुस्मृति लागू करने की साजिश थी और वीर सावरकर ये साजिश रच रहे थे कि मनुस्मृति लागू. देखिए, मैं एक सच बात कहूँ, कल आपने प्रियंका जी का भाषण सुना होगा और उन्होंने कहा कि नेहरू जी को कितने बार आप लाओगे. मैं उनकी बात से सहमत हूँ, प्रियंका जी की, और यही बात मैं कहना चाहता हूँ. ये मैंने बात बहुत बार पहले भी कही है कि कांग्रेस ने भी और भाजपा ने भी, ये दोनों राष्ट्रीय दल है, ये दलदल में ना जाए और इतिहास में ना जाए, भविष्य के बारे में बात करें. आज कितनी बार आप नेहरू जी या सावरकर जी को दोष देते रहोगे, कितनी बार उनको अपनी राजनीति में खींचते रहोगे, कितनी बार आप 50 साल पहले क्या हुआ, 100 साल पहले क्या हुआ, इसमें जीते रहोगे. आज हमें बात जो करनी है वो युवाओं की बात करनी है. वो आज बात करनी है जिसको आज रोजगार नहीं है, आज महंगाई जिसको सहन नहीं होती, उसकी बात करनी है. देश में आज अगर आप देखें तो बहुत सारे विषय हैं. इतिहास मुझे भी पसंद है, लेकिन राजनीति और इतिहास नहीं हो सकता. आप इतिहास क्या बनाना चाहते हो, इस पे बात हो, भविष्य पे बात हो. इलेक्शन को लेकर जिस प्रकार से कैबिनेट में मार्च किया गया, जिसके बाद 16 तारीख को लोकसभा में पेश किया जाएगा, क्या शिवसेना इस बिल को सपोर्ट करती है? पेश होने दीजिए, पहले तो इसमें क्या है ये सबको जानने दीजिए. एक डिस्ट्रैक्शन मुझे लगता है, क्योंकि बात तो अदानी पे चल रही थी और उससे नजर कैसे हटाए, आपको गुमराह कैसे करे, चैनल कहीं दूसरी जगह कैसे जाए, ये बात थी. लेकिन आज मैं वापस एक बार दोहराना चाहता हूँ कि आज मेरे जो 2 विषय है यही है कि मुंबई के जो रास्तों का घोटाला है, मैंने 2 साल में बहुत बार ये आप ही के माध्यम से लोगों के सामने लाया और आपने वो दिखाया भी है, वैसे जैसा मैंने बताया था, आपने सत्य भी बताया है. और यही बात मैं दोहराना चाहता हूँ कि आज भाजपा को जो नींद उनकी खुल गई है, तो इस पर आगे क्या करना चाहते हैं वो भी बताएं. असं येतं ना, तुमच्या काळात कंपोस्टिंग आणि बायोगॅससाठी तुम्ही भूमिका पुढे घेतली, पण जे कंपोस्ट तयार होत होतं ते त्या सोसायट्यांना वापरता येत नव्हतं, म्हणून ते पूर्ण डम्पिंगला जात होतं. डम्पिंग भुसभुशीत झालं. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे कांजूरमार्ग आपण जो प्रकल्प केला, आता ही संपूर्ण वाद जो आहे तो कांजूरमार्गच्या रस्त्यावर परत येताना पाहायला मिळतं. मग त्याच्यावर नेमका जिथे डम्पिंग ग्राउंड असतं तिथे वास येतो. आणि मुख्य गोष्ट ही आहे की कंपोस्टिंग अनेक सोसायटींनी सक्सेसफुली करून पण दाखवलं. त्याच्यात वेगळ्या खतांमध्ये ते जायला लागलं, सरकारने घ्यायला लागलं, पर्यावरण खातं घ्यायला लागलं. ह्या सगळ्या गोष्टी, ह्या प्रक्रियेच्या गोष्टी आहेत. पण तुम्ही एक काहीतरी गोष्ट होत नाही म्हणून लगेच त्याच्यावर कर लावायचा आणि मुंबईकरांवर जो काही अनेक छोट्या बिल्डिंग जिथे कंपोस्टिंग होऊ शकत नाही, पण त्यांच्यावर तुम्ही लगेच कर लावणार का? म्हणजे उद्धव साहेबांनी एका बाजूला तुम्ही पाहताय 500 स्क्वेअर फुटापर्यंत जी घरं होती तो प्रॉपर्टी टॅक्स आपण माफ केला. कोस्टल रोड जो आपण बनवत होतो, उद्धव साहेबांचं स्वप्न, उद्धव साहेबांचा प्रोजेक्ट, त्याच्यावर टोल लावला नाही. एकनाथ शिंदे जिथे बनवतात तिथे 4 टोल पाहिजे. मुंबईत कुठचाही छुपा कर लावला नाही. बीएससीचं भाडं आम्ही वाढवलं नाही. शिक्षण मोफत देतोय, हेल्थ केअर मोफत आहे, आरोग्य सेवा मोफत आहे. हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला लगेच बसेसचा आकडा कमी करा, कर वाढवा, टोल लावा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे भाजपचं सरकार आल्यानंतर का व्हायला लागतं मुंबईकरांवर? अदानी का डोक्यावर बसतात आमच्या? ममता बनर्जी और राहुल गांधी के बीच में कहीं ना कहीं टसल देखने को मिल रही है बिकॉज ऑफ द लीडरशिप फॉर इंडिया अलायंस. हाउ डू यू थिंक, बिकॉज अर्लियर उद्धव ठाकरे was also suggested, do you think that there is a need of change in leadership for India? मुझे लगता है कि ये बात अभी कहीं ऐसे दिख रही नहीं, मुझे कोई टसल नहीं दिख रहा है. मुझे लगता है सब साथ में हम काम कर रहे हैं. हर एक का कोई अलग अलग तरीका होता है काम करने का और लीडरशिप का वो करते हैं. लोकसभा में कि 2 नेशन थ्योरी जो है वो जिन्ना नहीं लाए थे, वो वीर सावरकर जी लाए थे. देखिए, मैं वापस आपको यही बात दोहराना चाहता हूँ जो मैंने पहले भी कही कि आज जो संविधान पे बात हो रही है वो हमारे भविष्य के लिए होनी चाहिए, आज के वर्तमान के लिए होनी चाहिए. आज में जियो, कल कैसे जिएंगे वैसे उस पर बात करो. क्योंकि आज संविधान अगर धोखे में है तो हमारे महाराष्ट्र में था. संविधान का अपमान जहाँ हुआ है वो महाराष्ट्र में हुआ था.
जो राहुल नार्वेकर जी उन्होंने संविधान का अपमान करके एक गुट को लेजिटिमाइज किया था, तो उसमें बात हो 50 साल पहले, 60 साल पहले, 100 साल पहले, 1000 साल पहले, उस पर कोई जाने की कोई जरूरत नहीं है, ना भाजपा को है, ना काँग्रेस को है, ना किसी दल को. मी तुम्हाला स्पष्ट गोष्ट सांगतो. एक पहिली गोष्ट म्हणजे काँग्रेस असेल किंवा भाजप असेल, दोन्ही मोठे पक्ष आहेत, राष्ट्रीय पक्ष आहेत. दोघांना मतं मिळाले आहेत ते भविष्यासाठी मिळालेली आहेत आणि वर्तमान काळासाठी मिळालेली आहेत. आज महाराष्ट्रातले किंवा देशातले महिला असतील, तरुण असतील, वयस्कर असतील, कामावर जाणारी लोक असतील किंवा बेरोजगार असतील, हे सगळे त्यांच्या प्रश्नाबद्दल काय आपण संसदेत प्रश्न उचलणार आहोत, कसं सोडवणार आहोत, एकत्र बसून तुम्ही कसे विषय मांडताय ह्याच्यावर उत्तर मागत आहेत. 50 वर्षापूर्वी काय झालं, 100 वर्षापूर्वी काय झालं, नेहरूंनी काय केलं आणि सावरकरांनी काय केलं, मला वाटतं ह्याच्यात न जाता आज आपण आजच्या तरुणांना रोजगार कसा देणार, रोजी रोटी कशी देणार ह्याच्यावर बोलूया. मी परत एकदा let me bring you back to my 2 points, most important points, which I don't think I've spoken in English. Marathi ho gaya, Hindi ho gaya. The first point is this, that today I've read this news about the BMC levying a user fee for waste collection in Mumbai. This is highly unfair. Mumbaikars pay the maximum tax in the country. Why should we be paying a user fee for something that is the obligatory duty of the BMC? We have served Mumbai through the BMC. We have collected waste and take it to segregation grounds or dumping grounds. It has always been for free. Will the BMC start paying Mumbaikars for every garbage dump that Mumbaikars spot on the road? 2, the BJP has suddenly woken up to a reality which I have been exposing for the past 2 years about the road scam, which has happened in the tenure of Eknath Shinde's illegal chief ministership. Back then, for both the years, I was exposing it, obviously all of it through you all, through the media, and you also showed it as it's supposed to be shown in a true and fair manner. I had exposed the road scam 1 and road scam 2, and I had asked the BJP to withdraw its support to Eknath Shinde's government. Now my question is, will Fadnavis ji, will the current CM of Maharashtra start an inquiry which includes the then illegal chief minister of Maharashtra and the 2 guardian ministers